पहिली तर मला तक्रार ही मुख्य अधिकाऱ्यावरती आहे. कारण का मुख्य अधिकाऱ्यांनी ज्या आक्षेप होतं, त्या सर्व लोकांना या मीटिंगसाठी बोलावलं पाहिजे होतं. पण मुख्य अधिकाऱ्यांनी तसं न करता फक्त जे ह्या संबंधित जे अधिकारी आहेत आणि इथले सन्माननीय नगरसेवक आहे, यांनाच बोलवलं. त्यामुळं आता पुढील काळामध्ये ह्या प्रोजेक्टचं जे खऱ्या क्युईज आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. त्यामुळं माझा मुख्य अधिकाऱ्याला पण एक सांगणं आहे की परत ही एक मीटिंग कॉल करून ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी बोलवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की हा जरी प्रोजेक्टची आज मीटिंग झाली असेल तरी पण या मीटिंगवरती आम्ही असं खुश नाही आहे. आमचा जो आक्षेप आहे तो कायमस्वरूपी असेल. कारण का हे जे टेक्निकली ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत, परंतु टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्या पेपरवरती असतात. ग्राउंड लेवलची परिस्थिती त्या पद्धतीची नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि पुढील येत्या काळामध्ये आपण ते सगळं ह्या जो प्रकार आहे तो उघडकीस आणणार आहोत आणि आम्ही आणलेला पण आहे. त्यांना आम्ही ते तिडके साहेब म्हणून जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना काही सूचना केलेल्या आहेत. त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ते बोलले की ह्याच्यामध्ये ज्या क्युरीज आहेत त्या आम्ही पूर्ण करू. आणि जे इंदिरानगरच्या इथला प्लांट आहे 1 नंबरचा, तो प्लांट आहे तो डिफॉरेस्ट करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. डिफॉरेस्ट करून प्रत्येक घराचं जे वेस्ट वॉटर आहे ते त्या प्लांटपर्यंत पोचलं पाहिजे अशी त्यांना आम्ही सूचना केलेली आहे. त्यांनी एक 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 2 प्लांटचं ते डिफॉरेस्ट करून घेणार आहेत आणि उर्वरित ते आत्ता सध्या स्थितीमध्ये जे काम चालू आहे ते दोन्ही प्लांट ते पूर्ण करणार आहेत येत्या 6 महिन्यामध्ये. आणि त्याचा रिझल्ट बघितल्याच्या नंतर पुढील काळामध्ये बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत, प्लांट आहेत, ते देखील ते पूर्ण करणार आहेत अशी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु याच्यामागे कसं आहे की त्यांना एक कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं होतं की ह्या गावामध्ये ह्या प्रकारचा एक असंतोष निर्माण झालेला आहे. पण गावाची भूमिका त्या प्रकारची नाही आहे. हा 47 करोडचा जो प्रोजेक्ट आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे अशी लोकांची भावना आहे. त्यामुळं कदाचित कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी गैरसमज झाला असेल, तो त्यांनी दूर करावा. आम्ही हा प्रोजेक्ट ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीनेच करून घेणार आहेत आणि त्या मतावरती आम्ही ठाम आहे. आणि जी वगळलेली हॉटेल्स आहे आणि वगळलेली घरं आहेत ती त्यांनी सहभागी करून घ्यावी अशी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. आता माथेरानला जो मनलिसारण प्रकल्प चालू आहे, ह्युमन राईट कमिशनच्या ऑर्डरप्रमाणे आज माथेरानला 47 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी STP प्लांट्स विविध ठिकाणी बसवले जात आहेत. जवळजवळ 6 प्लांट्स आहेत. हे काम गेले 3 वर्ष चालू आहे, परंतु आजपर्यंत ग्राउंडवरती ज्या प्रकारे त्याचे रिझल्ट्स दिसायला पाहिजे ते दिसत नाही आहे. त्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम आहे. आजपर्यंत जवळजवळ 27 कोटीची बिलं अदा करण्यात आली आहेत आणि तेवढ्या प्रकारचं काम झालं आहे की नाही असं प्रत्येकजण नागरिक आम्हालाही विचारत असतात लोकप्रतिनिधी म्हणून. तर आज त्या निमित्ताने मुख्याधिकारी आणि अध्यक्ष साहेबांनी इथे मीटिंग बोलवली होती आणि त्या सभेमध्ये साधक बाधक चर्चा झाली. कॉन्ट्रॅक्टर, PMC, टेक्नॉलॉजी IITचे लोक होते, माननीय पोरे सर होते जे ह्या सगळ्या प्रोजेक्टचं ऑडिट करतात ते होते. आणि आज आम्हाला ह्या प्रोजेक्टची टेक्नॉलॉजी कशी आहे काय आहे सगळं सांगितलं गेलं. आमचे जे काय आक्षेप होते ते आम्ही सांगितलेले आहेत आणि आता आम्ही अशी मागणी केलेली आहे सर्व सदस्यांनी की यातले कमीत कमी 2 प्रोजेक्ट हे कंप्लीट करावेत. तो STP वर्किंग होतो आहे आम्हाला बघायचं आहे आणि तोपर्यंत इतर सगळ्या प्रोजेक्ट इतर जे STPचे कामं आहेत ती तोपर्यंत थांबवावीत आणि तोपर्यंत ठेकेदाराचं कुठलंही बिल अदा करू नये. हे 2 STP प्लांट वर्किंग झाले आणि त्याच्यातून पाणी व्यवस्थित प्रकल्पातून मलनिस्सारण होऊन ते पाणी शुद्ध बाहेर पडतं आहे आम्हाला इफ्लुएंट दिसलं की हे प्रोजेक्ट पुढचे प्रकल्प हाती घ्यावेत असं सर्व सदस्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यावरती ठेकेदार आणि कन्सल्टंट आणि सर्वजण आज तयार झालेले आहेत. तसंच दुसरी आमचं म्हणणं होतं की जे कड्याच्या बाजूला व्हॅलीच्या बाजूला घरं आहेत त्या घरांच्या कनेक्शन्स त्या ह्याच्यात येत नाही आहेत. तर ह्या बाबतीतचा एक सर्वे करून तो रिपोर्ट सादर करायचा आहे. त्यांनी 1250 घरांचं कनेक्शन ह्या टेंडरला पकडलं होतं. तर नक्की किती घरांचं कनेक्शन झालेलं आहे आणि किती घरांचं कनेक्शन होणार नाही आहे त्याचा आम्हाला रिपोर्ट त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये द्यायचा आहे आणि तो मिळाल्यावरती त्याच्यावरती आम्ही साधकपाधक चर्चा करून पुढचे निर्णय घेण्यात येतील की जेणेकरून माथेरानची 100% घरं ह्या STPला कनेक्ट झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. नमस्कार, मैं कुमार माची, PMC वाटर नेट कंसल्टिंग सर्विस करना.
आता ॲट प्रेझेंट फिजिकल प्रोग्रेस जे आहेत कामांचे ते 75% झाले आहेत आणि बिलांचे फायनान्शियल प्रोग्रेस जे आहेत ते 63% आहेत. आता इथे होते जे व्हॅली साईडला जे काही घरं होते प्रॉपर्टी त्यांचे काही करेक्शन्स आणि एस टी पीकडे घ्यायचे म्हणजे हे आहेत, तर ते आम्ही सर्वे करून आम्ही देऊया एक 15-1 दिवसात.